नमस्कार, मी अबोली ड्रीम लाईफ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर थंबनेल पाहून तुम्ही इथपर्यंत आलात त्यासाठी धन्यवाद। तर आज मी तुमच्याशी लसूण सोलण्याच्या जे की महिलांसाठी अतिशय ट्रिकी काम असतं आणि त्यामध्ये फार वेळ जातो। म्हणजे आपण असं म्हणतो की 5 मिनिटात मी आता टीव्ही बघत लसूण सोलून घेते भाजीसाठी, बट ते 5 चा अर्धा तास कधी होतो टीव्ही बघता ते काही सांगता येत नाही। खरं आहे की नाही? तर आता आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाहीये लसूण सोलण्यामध्ये। तसं मी तुमच्याशी आता 2 दिवसापूर्वी जी रेसिपी नाही म्हणता ना, जी ट्रिक शेअर केली होती लसूण न सोलता त्याची डायरेक्टली पेस्ट बनवायची, तर ती ही भन्नाट ट्रिक आहे आणि ती तुम्हा सर्वांना अतिशय आवडलेली आहे। तर म्हटलं चला, मला काही माहित असलेल्या, काही अनुभवातून आलेल्या, तर काही दुसऱ्यांकडूनही शिकलेल्या किंवा ऐकलेल्या अशा ट्रिक्स आणि टिप्स आहेत लसूण सोलण्याबद्दलच्या, तर त्या मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे। सो नक्की बघा, एकदम इझी आणि सोप्या ट्रिक्स आहेत। याने तुम्ही अगदी 1 किलो लसूण 2 किलो लसूण सुद्धा झटपट सोलू शकता किंवा तुमचं काम सोपं होईल या ट्रिक्समुळे। नक्कीच तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडला तर छानपैकी पसंती सुद्धा दर्शवा। चला तर मग जाऊया आपल्या किचनमध्ये आणि बघूया आपल्या ट्रिक्स काय आहेत त्या। नंबर 1, तर यामध्ये आपल्याला तव्यावर लसूण गरम करून घ्यायचा आहे। आता जो काही लसूण तुमच्याकडे असेल, म्हणजे ओला किंवा सुका, आता माझ्याकडे जो लसूण आहे तो ओलसरच आहे, तर तवा मी गरम करून घेतलेला आहे। आता या तव्यावर तुम्ही आधी म्हणजे पोळी केल्यानंतर, भाकरी केल्यानंतरही करू शकता। माझ्या भाकरी झालेल्या आहेत आणि त्यानंतर मग मी हा व्हिडिओ शूट करायला घेतला, तर मी त्याच तव्यावर फक्त लसूण असा गरम करून घेतलेला आहे। थोडेसे लसणाला 1 ते 2 डॉट येऊ द्यायचे, म्हणजे अगदी एखादा मिनिटभर याला गरम करायचं आहे। फार गरम करायचं नाही, कारण आपल्याला इथे भाजी नाही करत होत आपण, म्हणजे लसूण आपल्याला शिजवून नाही घ्यायचा, जस्ट 1 मिनिटभर त्याला हलवत राहायचं आहे। इथे तुम्ही कितीही प्रमाणात लसूण गरम करून घेऊ शकता। लसूण गरम झाला तर यावरचे जे टर्फल किंवा कवर आहेत ते अशा प्रकारे चोळून तर इझिली निघतात, आणि जे नाही निघणार, कारण माझा ओला लसूण आहे, जर जे नाही निघणार तर ते हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे आपण ओपन करून घेऊ शकतो। यामध्ये अगदीच कमी वेळ लागतो आणि फार झटपट आपला लसूण सुद्धा सोलून होतो। फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, लसूण जास्त डार्क करायचा नाही, थोडासाच त्याला 1 मिनिट किंवा 1.5 मिनिटभर गरम करायचा आहे आणि भरपूर प्रमाणात लसूण तुम्ही अशा प्रकारे सोलून ठेवू शकता। टिप नंबर 2, आता ज्याप्रमाणे मी तुम्हाला तव्यावर लसूण गरम करायला सांगितलं, त्याही पेक्षा सोपी आणि झटपट होणारी पद्धत म्हणजे जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही अख्खा लसूण त्यामध्ये 30 सेकंदासाठी फक्त गरम करून घेऊ शकता। आता माझ्याकडे मायक्रोवेव्ह नाहीये, म्हणून मी शेजारच्या ज्योतिताईंची मदत घेतली, त्यांच्याकडे मायक्रोवेव्ह आहे। सो त्यांना माझ्या या व्हिडिओला मदत केल्याबद्दल थँक्यू। तर मी त्यांच्याकडे जाऊन 30 सेकंद हा लसूण तुमच्यासाठी गरम करून घेतला आणि मग पटकन घरी आले। थोडासा गरम किंवा असा कोमटसर आपला लसूण होतो आणि त्याच्या पाकळ्या ज्या आहेत ना, त्या लगेच सुट्या व्हायला लागतात। म्हणजे आता हा जो लसूण मी काढलेला आहे, कोणत्याही प्लेटवर ठेवायची गरज नाही, आणि तुम्हाला जर आणखीन म्हणजे इझी करायचं असेल तर तुम्ही लसूणच्या पाकळ्या करून त्या एखाद्या प्लेटवर किंवा काचेच्या मायक्रोवेव्हमध्ये प्लेटमध्ये त्या ठेवू शकता, अजूनही इझी जाईल। तर पटकन हा लसूण मोकळा सुद्धा होतो आणि त्याचा जो कवर आहे तोही पटापट वेगळा होऊन जातो। सो ही ट्रिक भन्नाट आहे, म्हणजे तव्यापेक्षा जास्त लवकर मायक्रोवेव्हमध्ये लसूण झटपट हा ओपन होतो आणि तो सोलला जातो। सो ही ट्रिक अगदी छान आहे। कशी वाटली मला नक्की सांगा। वळूया आपल्या तिसऱ्या ट्रिककडे। टिप नंबर 3, तर इथे आता मी एका पातेल्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घेतलेलं आहे। आता जेवढा तुम्हाला लसूण घ्यायचा आहे, कितीही प्रमाणात असू द्या, मग तो म्हणजे 1 लसणाची काडी असू द्या किंवा मग 1 किलो लसूण असू द्या, त्या प्रमाणात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये किंचित सोडा टाकायचा आहे। आता सोडा काय काम करतं हे सगळ्या गृहिणींना माहिती आहे, कोणतीही वस्तू फुलवण्याचं काम करतं। तर झटपट जर आपल्याला लसूण सोलायचा आहे, म्हणजे अगदी आपल्याला खूप सारे पाहुणे येणार आहेत, भरपूर लसूण सोलायचं आहे किंवा आपल्याला बिर्याणीसाठी लसूण सोलायचा आहे, तर त्यावेळेस तुम्ही गरम पाणी करून त्यामध्ये लसूण घालू शकता आणि याला 5 मिनिटं झाकून ठेवू शकता। त्यानंतर त्याला काढून अलगदपणे
हाताने असं चोळून घ्यायचं आहे। अलगदपणेच याचे कवर सगळे निघून जातात। आता मी सांगितल्याप्रमाणे माझा लसूण थोडासा ओला आहे। जेव्हा तुमचा लसूण कोरडा असतो, सुका सुका लसूण असतो, त्यावेळी या सगळ्या ज्या ट्रिक आहेत ना त्या आणखी छान पद्धतीने वर्क होतात। सो बघा, कवर हे पटापट पटापट निघत आहेत। आता या संदर्भात मला एक बोनस टिप तुम्हाला द्यायची आहे। जर तुम्हाला खूप जास्त माणसांचा स्वयंपाक करायचा आहे किंवा आपण म्हणू की जास्त लसूण सोलायचा आहे, दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे घरी कार्यक्रम आहे आणि एखादा किलोभर तुम्हाला लसूण लागणार आहे प्रत्येक पदार्थांसाठी, तर तुम्ही काय करू शकता, पाणी गरम करायची आवश्यकता नाहीये। भरपूर लसूण घ्यायचा आहे, त्याच्या पाकळ्या फक्त मोकळ्या करायच्या आहेत आणि कवर सहित त्याला पाण्यामध्ये, नॉर्मल पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे रात्रभर। ओके, जसं तुमचं कन्व्हिनियन्स आहे, रात्रभर किंवा एक दिवसभर 4-5 तासासाठी अशा प्रकारे त्याला भिजत ठेवायचं आहे आणि नंतर फक्त चोळून चोळून अशा प्रकारे त्याचे कवर काढून घ्यायचे आहेत। जे कवर निघणार नाही ते दोन्ही हाताच्या सहाय्याने सुद्धा इझिली निघतात। बरं, वरचे जे कवर आहेत, टर्फला आहेत, ते तुम्ही इझिली बाहेर काढू शकता। आणि हे जे लसणाचं पाणी आहे किंवा हे जे लसणाचे कवर सहित पाणी तुम्ही आपल्या झाडांना सुद्धा खत म्हणून देऊ शकता, त्यामुळे याचाही वापर होणार आहे। सो कशी वाटली ही ट्रिक? भन्नाट आहे ना? मला तर ही ट्रिक खूप आवडली। खूप लसूण सोलायच्या वेळी फक्त 5 मिनिटं कोमट पाण्यात लसूण भिजत ठेवायचा आणि हाताने चोळून चोळून त्याचे कवर काढून टाकायचं। इतकी इझी ट्रिक ही आहे। टिप नंबर 4। आता ही ट्रिक जी आहे ना त्यासाठी तुम्हाला मायक्रोवेव्हची गरज नाही किंवा तवा गरम करायची गरज नाही, पाणी सुद्धा गरम करायची गरज नाहीये। आपल्याकडे नॉर्मली सगळ्यांकडे अशा प्रकारची सुरी असते, माझ्याकडे नाहीये, त्याच्यामुळे मी केकची पॅलेट नाईफ घेतलेली आहे। जरी सुरी नसेल तरी आपल्याकडे लहान मुलांची पट्टी वगैरे तर असते स्टीलची, तर ती घ्यायची आहे आणि फक्त एक एक पाकळीवर दाब द्यायचा आहे आणि त्याचे कवर इझिली निघतात। म्हणजे अर्धा सेकंदामध्येच हे काम होतं। तुम्हाला हवं तर तुम्ही सगळ्या पाकळ्यांवर असा थोडा थोडा दाब देऊ शकता, जास्तही दाब द्यायची आवश्यकता नाहीये। एकदम इझिली होऊ शकतं। तुमच्या घरातलं लहान मूल सुद्धा बसल्या बसल्या हे काम तुम्हाला करून देईल। सो इतकी इझी आणि म्हणजे मस्त अशी ट्रिक आहे। त्यासाठी तुम्हाला कोणत्याही वस्तूची म्हणजे जास्त असं मायक्रोवेव्ह वगैरे त्याचीही आवश्यकता पडत नाही। सो या सगळ्या ज्या ट्रिक आहेत ना त्या एकदम म्हणजे वर्क करतात, सगळ्या मी अनुभवलेल्या आहेत, त्याच्यामुळेच मी माझ्या ऑडियन्सशी त्या शेअर करते आणि तुम्हाला आवडतात अशा प्रकारच्या ट्रिक्स। तर तुम्ही पाहू शकता सगळा लसूण आपण सोलून घेतलेला आहे। आता तुम्ही म्हणाल भिजवलेला लसूण टिकणार कसा, तर त्याची ही एक छोटीशी बोनस टिप तुमच्याशी मी शेअर करते। तर इकडे आपल्याला एक कापड घ्यायचं आहे। आता जर समजा तुम्ही जास्त प्रमाणात लसूण ओला केला किंवा रात्रभर भिजत ठेवलेला आहे आणि मग सोलला, तर तो टिकणार कसा? कारण बऱ्याचशा वर्किंग वुमन आहेत किंवा बऱ्याच आपल्या हाऊसवाईफला सुद्धा सवय असते की लसूण सोलून फ्रीजमध्ये ठेवायचा। तर जर ओला केलेला लसूण तुम्ही सोललेला आहे ही टिप वापरून, तर त्याला एका कापडाने पुसून घ्यायचं आहे किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्या किंवा 5 मिनिटं तसाच फॅन खाली हवेवर राहू द्या आणि त्यानंतर त्याला एका कंटेनरमध्ये, प्लास्टिकच्या, काचेच्या, कोणत्याही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा आणि फ्रीजमध्ये तुमचा हा लसूण खूप दिवस टिकणार आहे, त्याला काहीही होणार नाही। फक्त त्यामध्ये पाण्याचा अंश राहू देऊ नका। सो इतक्या इझी आणि छान छान ट्रिक्स तुमच्याशी मी शेअर केलेल्या आहेत। कशा वाटल्या मला नक्की कळवा। तर मग मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा माझा छानपैकी असा व्हिडिओ? याच्याने नक्कीच आपल्या किचनची जी कामं आहेत किंवा वेळ वाचतो या छोट्या मोठ्या ट्रिक्सने। तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर ॲक्च्युली मी ब्लॉग्स बनवते आणि माझ्या ब्लॉग्समध्येच माझा प्रयत्न असतो की छोट्या मोठ्या ट्रिक्स तुम्हाला द्याव्या। आज स्पेशली ट्रिक न म्हणजे स्पेशल त्याचा व्हिडिओ न बनवता मला छोट्या मोठ्या ट्रिक्स माझ्या ब्लॉग थ्रू द्यायला आवडतील। जर तुम्हाला तशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच तुमची पसंती दर्शवा। या व्हिडिओला खूप सारे लाईक्स, खूप सारे कमेंट करा आणि नक्कीच ही ट्रिक आवडली का मला सांगा। चला, अशाच छानशा व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया उद्या। बाय बाय।